एकदम खतरनाक व्ह्यू इकडला, एकदम मस्त वाटत, लय भारी वाटत यार. सगळं कसं हिरवं हिरवं गार आहे, डोंगर आहे आसपास, एकदम भारी फिरायला. आणि त्याला भात वगैरे लय मस्त आहे यार, लय भारी वास येतो त्याचा. माझ्या पिलून पण लय भात खाल्ला यार. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता गुड मॉर्निंग नाही, आता संध्याकाळी 6 वाजले संध्याकाळचे. तर मी आता ब्लॉग शूट करतोय, कारण असं आहे का आम्ही चाललोय इथं पाहिलं मी इथं बघायचं चाललोय कोणते कोण पहिले याला ब्लॉगमध्ये घेतलं पाहिजे. तर आम्ही चाललो आता सावरगावला. मुंबईचे पाहुणे ते थांबले, त्याच्यामुळे त्यांनी अर्जंट बोलावले. अर्जंट म्हणजे असं काही नाही, ते थांबले त्याच्यामुळे त्यांनी बोलावले. आता काही संध्याकाळच होणार आहे. जात जाता आम्हाला 1 तास लागेल, जात जाता 30-40 किलोमीटर आहे. आणि मम्मी ते आले घरी, त्याच्यामुळे आम्ही निघलो, नाही तर मग आम्ही नसतो गेलो. ते नसते आले ना तर मग आम्ही नसतो गेलो. ऑफरोडिंग पेक्षा डेंजर ऑफरोडिंग चालू आहे राव आमची. फायनली आम्ही इथं पोहोचलोय वरोडी फाट्या. ती पाय तिचं काय चाललंय पाहिलं का? आणि झोपत होत ते आता उठले, लगेच हात करते. फिरायला आवडत काय? आवडे फिरायला आवडत तुला? आपल्याला केळं घ्यायचे आणि भेळ घ्यायच्या. हो केळं कसे हो? पर्यंत ते पाठी मागून येऊ राहिले पाय पाय विधेय का? भेळीवाले कुठे गेले काय ना? 100ची सांगितली भेळ. बरे खाऊ तिथे मस्त गेलं. तू गेलं सोड, मला भूक लागली. काय हा घेतोच. स्प्राईट घ्यायची ना तुला? हिला जर तिला माग दे. पिलूला मस्त बाकी माझा घेतलाय आणि मला स्टिंग घेतली, परीला स्प्राईट घेतले आणि बबलूला आणि सोनूला पण माझाच घेतला. बॅगे मीठ ठेवलाय परीने. आणि स्ट्रॉचं बघा आता, हे पण हे स्टिंग वडती आहे का पिलू? हा वडा 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 फुक हे बघ असं फुक. वड 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 स्टिंग वड वड ना. फुकले कसं येते? पाहिलं ना फुकले कसं येते? 7:30 वाजले आणि इथं पोहोचलोय सुखरूप मस्तपैकी सावरगावमध्ये. आणि आपली दोन इथे लावली पुढं. यांच्या पण गाड्या लावल्या ना, बाकीचे बसलेत घरामध्ये आतमध्ये. चला आता आतमध्ये जाऊ. लय गारलं म्हणजे लय थंडी यार इकडं कठीण. गाडीवर तर एवढी थंडी वाजते ना. पिल्लू आणि परी गेले आतमध्ये, ते बसले तिथं. आता मस्तपैकी बिर्याणी वगैरे. आता इथं काय मी ब्लॉग शूट करणार नाही, कारण मला थोडं लहान जेवण वाटत आहे यार, त्याच्यामुळे मला ब्लॉग शूट करूशी नाही वाटत. आता हा ब्लॉग आहे ना उद्या कंटिन्यू करू आपण. मग मी त्यांना फोन करून सांगावं पोहोचलोय म्हणून. सकाळी उद्या कामावर जायचंय, त्याच्यामुळे लवकर उठावं लागेल. आज लवकर झोप म्हणजे लवकर उठू नाही का. गुड मॉर्निंग. 7 वाजले आता आणि मस्तपैकी शेक होतोय. आवाज जरा चेंज झाला कारण माझा घसा बसल्यासारखं झाले जरा. चुली ना चुली पैसे शेक होते. चुलीसारखा जाळ कुठंच नाही भेटू शकत आपल्याला शेकोटीचा. एकदम भारी पाणी पण तापत आहे आणि प्लस झाड पण भेटत आपल्याला, म्हणजे शेकोटी पण भेटते ना. बाहेर उजाडले एकदम. 7 वाजले पर अजून यांचं आवरलं नाही. आता काय होते काय नाही बघू. पाहुण्याकडे जायचंय म्हणते, दुसरीकडे जायचंय. माझं खाडच होतं काय बहुतेक आज. खाली फटाका कोणचा आणला तो? बबलू रडायला लावलं तू, फटाके घेऊन आली. हिने काय केलं माहिती? बबलूची फटाके घेऊन आली, त्याला रडायला लावली. फायनल मित्रांनो 9:15 वाजले आणि इथून निघलोय आता. आम्हाला जायचंय केळी कोतुळला. इथून जवळजवळ 30-32 किलोमीटर आहे. परीची सिस्टर आहे ना, तर तिच्याकडे जायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे आज सुट्टी घेतली. आज काय कामावर गेलो नाही आणि घरी पण गेलो नाही. तिकडून आल्यानंतर मग घरी जाऊ. जेवण वगैरे झाले, मस्त पैकी रात्रीची बिर्याणी खाली. माई गाडी, सोपांची गाडी आणि त्याच्यानंतर पाहुणीची गाडी. आम्ही 5-6 जण आहेत. बघू फिरत जाऊ, जरा एन्जॉय करू मस्त पैकी. सोनू तो अवतार असं कसं झालाय? आंघोळ नाही गेली तो? आंघोळ नाही गेली का तो? जेवला का? जेवला? काय खाल्लं? रात्रीची? अरे वा. तुला यायचं ना? बरं आवर मग पटकन, लवकर आवर. कुठं आवरले? तू आंघोळ नाही केली? काहीच नाही. कुठं केली? केव्हा केली आंघोळ? बाबूराव कोण? कोण बाबूराव? बाबा नाही का? आवरलं का नाही? पळते बघ एकूण तिकडून. 11:15 वाजले ना, आता शिकून निघलोय आम्ही. आता किती टाइम होते काय म्हणजे आम्हाला पोहोचता हे करता. एक तर रोड आहे पण लय कठीण आहे, अवघड रोड आहे एकदम इथून. आणि त्यात रोड आहे माहित नाही आम्हाला, ज्यांना माहिती त्याच्यामुळे ते पुढे चालली. नाही असं काही नाही, मला माहिती आहे. बट विषय असा आहे आपल्या गुगल मॅप आहे, लय अडचण नाही येणार. बट इकडे पहिले तेच चालू आहे ना, त्याच्यामुळे थोड्याशा अडचणी येणार. 12 वाजले आणि आम्ही लिंगदेव मध्ये पोहोचलोय. आता हे पाठीमाग कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊन राहिले, निवांत बसले कोल्ड्रिंक्स वगैरे पिऊ राहिले. आणि बाकीचे गेले पेट्रोल वगैरे टाकाय. पुढं परत पेट्रोल नाही ते म्हणे, त्याच्यामुळे मी म्हटलं इथं टाकून घ्या. आम्हाला रोड माहिती नाही, त्याच्यामुळे आम्ही मॅप वगैरे लावला. आम्ही मॅपवर चाललोय. अरे हट, कुत्र घाबरत ना. हट, पेट्रोलवाले कमून ये ना काय माहिती बुवा. चला माहिती चोखा खायचं काम. आले चला. वाजलाय आणि आम्ही इथं पोहोचलोय.
खतरनाक म्हणजे खतरनाक लांब आहे यार. एकदम भारी व्ह्यू आहे इकडला, लय मस्त वाटत आहे. सगळं कसं हिरवं हिरवं गार आहे, डोंगर आहे आसपास, एकदम भारी फिरायला. हे जवळच तळ आहे पाण्याचं, भारी आहे एकदम. डोंगराच्या कडाला एकदम मस्त पैकी घर आहे त्यांचं. हे बाई घर आहे त्यांचं. इकडला परिसर पाना किती मस्त आहे, लय भारी वाटत. इकडे डोंगर झाडं बिड एकदम मस्त आहे, भारी. पाऊस बिऊस लय खतरनाक होता असं यार. आम्हाला ना 1-1.5 तास लागला इथे यायला. बट मित्रांनो मला इकडलं वातावरण आवडलं यार, काय असू, कारण वातावरण एकदम बेस्ट आहे. डोंगर वगैरे ना, आणि मला डोंगर वगैरे आवडत यार. घर बी डोंगरच्या कडला असलं ना एकदम भारी वाटत. एक कंट्यात घर असलं का कोणाचं चाव चाव नाही, काही नाही काही नाही काही नाही, एक कंट्यात मस्त वाटत. आता पाठीमागं माझ्या घरी नाही, इथं लगेच इथून निघायचं, लगेच डोंगरावर जायचं, वरती मस्त पैकी बसायचं, जाऊन निवांत चक्कर वगैरे मारून यायचा मस्त पैकी. इकडं जर माझा घर जर असतं ना असं इथं, मी लगेच इथून गेलो असं दररोज इकडं मस्त पैकी रनिंग वगैरे केली असती, चढला असतो उतरला असतो, चढला असतो उतरला असतो, लगेच पहायला गेलो असं मस्त पोल असतो. हे इथं हे बघ ना, हे इथे तळ आहे ना भारी. मेन गाव हे इकडे, हे इकडे त्यापैकी दिसतंय का. 3:30 वाजले आणि जेवण वगैरे झाले मस्त पैकी. चिकन बनवलं त्यांनी, त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागलं, नाही तर आम्ही लगेच जाणार होतो. बट ते बोलले जेवण करून जा, त्याच्यामुळे मग थांबलो. आणि इथला भात वगैरे लय मस्त आहे यार. मी भात कधी खात नाही, बट भात खायला लय भारी वास येतो त्याचा. आणि माझ्या पिलून पण लय भात खाल्ला यार. आंब्याच्या झाडाच्या फांदी बरोबर खेळू राहिली. बरं चला आता निघायचंय, पर्यंत ते बाकीचे जेवण करू राहिले. तर तिनं गाणं ऐकलं, लगेच नाचायला लागली. पुढे तिकडे ट्रॅक्टर झाला ना. हे चिचाचं झाड आहे. मग आम्ही चिचा खाल्ल्या याच्या, बट लय म्हणजे लय आंबट आहे. मी एकच चीज खाल्ली, डायरेक्ट माझ्या दातच आंबले डायरेक्ट. मग जेवता येणार. फायनली मित्रांनो इथून निघलोय. रोड लय खराब आहे यार, बट आम्ही दुसऱ्या रूटनं चाललोय. मित्रांनो तुम्हाला मोर पाहिजे का? मोर पाहिले म्हणून थांबलोय आम्ही. तुम्हाला दाखवता कुठे गेले काय नाही, लय फास्ट पळाते यार. गेली यार बाबा इकडं, तेव्हा ते पळाते तेव्हा हे बाई, हे बाई पळाते आहे काय बा. गेली हा तिकडे एक, तिकडे पण एक पळाला, तिकडे पळाला. मग आता आवडं पण उठलंय यार. आता आम्ही जरा आता आमच्या गावाजवळ पोहोचले. गावाजवळ म्हणजे परीच्या गावाजवळ पोहोचले, कारण आता घरी जाणं नाही होणार, त्याच्यामुळे सकाळीच घरी जाऊ. जवळजवळ आता 3-4 किलोमीटर राहिला असं. एक गाडी आमची पुढे गेली, बाकीची एक गाडी पाठीमागे वाटतं. आणि आम्ही मोर पाहायला थांबलो यार. येणं पाहिले मोर, बट लय पळाले यार मोर, गेले पळून सगळे. चला मित्रांनो जाम थकलोय यार आम्ही. आम्ही तिकडून येताना डायरेक्ट नॉनस्टॉप आलोय. आता इथं थांबलोय, येणं मोर पाहिले म्हणून, नाही थांबलोय नसतं. आम्हाला मला तर आता भूकही नाही, काहीच नाही. एवढा भात मटण खाल्लंय पार, तुम्हाला काय सांगायचं, भूकत नाही राहिली. बाई दुसरी गाडी आली, पिपी वाजते. 6 वाजले आणि घरी पोहोचलोय सुखरूप मस्तपैकी. आपली धन्नू तिथं आणि बनाना खातोय मस्तपैकी सोनू. आता आपला ब्लॉग आता इथं सेंड करू. सकाळी लवकर उठू आणि मग घरी जाऊन लगेच कामावर जावं लागणार उद्या मला. उद्या नाही खाडा करायचं, आजचं खाडा झालं जाऊन दे आता. मग जाऊन आलो. तुम्ही बघितलं तिकडं नेचर वगैरे, तिकडलं पर्यावरण वगैरे कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. मकर भात खाऊन झोपलं आणि आता उठले.